आयोजन कमिटीकडून सहर्ष स्वागत आहे। उपस्थित खेळाडू क्रीडा रसिकांचं देखील कॉमेंट्री बॉक्स मधून मी सुदीप दिगवळेकर सहर्ष स्वागत करतोय। दोन खंदेवीर मैदानावर दाखल झालेत। गुरु कोचरेकर अर्थातच बिट्टू आणि त्याच्या साथीने संदेश परब उर्फ केके हे दोन खेळाडू मैदानावर दाखल झालेत। सलामीवीर पाहायला मिळतील। पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय शिवराम गावकर, जो या संघाचा आयकॉन खेळाडू आहे आणि कर्णधार आहे संदेश। तर दुसऱ्या संघाचा विचार केला श्री मोराई प्रसाद बोर्डवे संघ कर्णधार आपल्याला पाहायला मिळतील गुरु कोचरेकर आणि आयकॉन म्हणून खेळी करत असताना गिरीश परब यांची खेळी आपण पाहिली आहे। जबरदस्त लढत पाहायला मिळेल। दोन ताकदवर संघ आमने सामने पाहायला मिळत आहेत। एक मोठी स्पर्धा आपण अनुभवतोय। कणकवली तालुक्यातील अर्थातच या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रुपये 33,000 व आकर्षक चषक आणि अनेक बक्षिसांची खैरात असलेली ही देखणी स्पर्धा या शिरवल नगरीमध्ये संपन्न होते। महत्वपूर्ण सामना ऑन होईल आणि स्ट्रायकिंग एंडला जो श्री मोराई प्रसाद बोर्डवे संघाचा स्वतः कर्णधार पाहायला मिळेल। अर्थातच गुरु असेल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला संदेश परब आपल्याला पाहायला मिळत आहेत। मेन पंचांच्या भूमिकेत सर अवधूत मसूरकर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्या साथीने शेखरजी परब। या मॅच मध्ये दोन्ही संघाला दमखम दाखवावा लागेल। जबरदस्त क्रिकेट, संयमी क्रिकेट या मॅच मध्ये खेळावं लागेल, कारण फायनल मध्ये एंट्री धमाकेदार केली आहे अर्थात हिंदवी स्पोर्ट सिंधू संघाने। त्यामध्ये रजत कदम आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल। मान्यवर कक्षात सन्माननीय डॉक्टर गाडी सर यांचं देखील आगमन झालंय। त्यांचं देखील या स्पर्धेत सहर्ष स्वागत आहे। 5 षटकाचा सामना 30 चेंडू मागे फाइटिंग स्कोर या मॅच मध्ये करावा लागेल। या आधीच्या मॅचचा जर विचार केला तर अर्थातच कुठेतरी संकटात सापडला होता, मात्र त्यानंतर कमबॅक केलाय। जबरदस्त खेळी करत समोरच्या संघावर मात करत या सेमीफायनल मध्ये धमाकेदार एंट्री देखील झाली आहे। मात्र ही मॅच जिंकणं खूप महत्त्वाचं आहे आणि ती जिंकण्यासाठी दोन संघ दाखल झाले आहेत। अर्थातच एका साइडने क्षेत्रपालेश्वर कळसुली विपक्ष श्री मोराई प्रसाद बोर्डवे संघ पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम जाणवली। पंचांचा कॉल आलाय, सामना ऑन होईल। अर्थात शिवराम गावकर आणि सलामीवीर आहेत स्ट्रायकिंग एंडला गुरु कोचरेकर। पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे शाहरुख शेख चेंडूवर पोहोचेल। एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्येचा तर श्री गणेशा झालाय। जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि पॉवर प्लेचं षटक आहे। हे षटक धावांचं लयलूट घेणारं षटक म्हणून ओळखलं जातं आणि जबरदस्त लढत मैदानावर पाहायला नक्की मिळेल, कारण दोन ताकदवर संघ आहेत। अनेक संघ या स्पर्धेत स्वप्न घेऊन उतरले होते आणि त्या स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व संघांनी तर जबरदस्त मेहनत घेतली आहे। मात्र हा सामना खूप महत्त्वाचा आहे। एकेरी धाव आली आहे, धावसंख्येचा श्री गणेशा झालाय।
पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एक धाव धावफलकावर लागली आहे. जबरदस्त लढत मैदानावर पाहायला मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली आहे. ड्यू बॅटर वागदे गावचा बाहुबली मैदानावर दाखल झालाय. के जो खास मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. विन्सम वागदे संघाचं अनेक वर्ष या खेळाडूने प्रतिनिधित्व केलंय आणि त्या संघातील एक ताकदवर खेळाडू आहे जो आता मात्र मोराई प्रसाद बोर्डवे संघाचं प्रतिनिधित्व करतोय. गोलंदाजी मार्कवर संघाचा आयकॉन खेळाडू शिवराम तय्यार. स्ट्राईकी गेडला के दाखल झालाय. राईटी लेफ्टी असं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू आपण पाहतोय. ते टेस्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावेल. निर्धाव चेंडू आलाय धावफलकावर आणि धावसंख्या एक धावी धावफलकावर पाहायला मिळते. दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शांत सुरुवात पाहायला मिळते. जोपर्यंत के शांत आहे तोपर्यंत या मॅच मध्ये धावा रोखाव्या लागतील. यावेळी टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू पंचांचा कॉल आलाय आमच्यापर्यंत. दोन्ही हात समांतर करून वाईटचा अतिरिक्त धावेनीची सांघिक धावसंख्या पुढे सरकेल. दोन धावा धावफलकावर जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. बालचंद्र स्पोर्ट शिरवल आयोजित या भव्य दिव्य टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा. चांगला चेंडू मोठा फटका खेळलाय. आक्रमण तर केलंय. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. मात्र त्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. दोन धावा मिळतात आणि दुहेरी धावेनीची सांघिक धावसंख्या पुढे सरकते. 4 धावा धावफलकावर. सन्माननीय संदीपजी चव्हाण साहेब आणि ॲडव्होकेट कृष्णा चव्हाण साहेब यांच्या गोड संकल्पनेतून आणि त्यांच्या सहकार्यातून सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीनं साकार झालेली ही देखणी स्पर्धा आपण पाहतोय. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून देखील लाईव्ह प्रक्षेपण केलं जातंय. त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतोय. कॅमेरामॅन ओमकार सावंत, विघ्नेश प्रभू, सूरज हुले, प्रथमेश संदेश हे सर्व टीम आपल्याला पाहायला मिळते. चांगला शॉट त्या ठिकाणी खेळलाय. फटका तर फसलाय. अमित मंचेकर आणि त्या ठिकाणी झेल सोडलाय. आणि झेल कोणाचा सोडलाय? वागदे गावचा बाहुबली अर्थातच केकेचा झेल मायभूमीला दान करण्यात येतोय. हा झेल किती महागात पडू शकतो येणारा वेळ येणारा काळ स्पष्ट करेल. एकेरी धाव स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि धावसंख्या पुढे सरकेल. 5 धाव धावफलकावर. SPL 2025 चा हा महासंग्राम आपण पाहतोय. दर्जेदार आयोजन केलंय. चांगलं विकेट्स देखील चांगलं आउटफील्ड या मैदानावर पाहायला मिळते. जबरदस्त लढत. संघ कर्णधार स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर शिवराम आहे. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय जे चालू आहे. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला तयार. गुरुच्या बॅट मधून चेंडूला ट्रॅव्हल केले. उचली घेतले चेंडूने. विनय सावंत आलाय. चांगली फेकी. विनय सावंत हळवल गावातील एक गुणवान युवा खेळाडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण वारंवार अनेक स्पर्धांमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याच्याकडे चेंडू गेलाय. चांगल्या पद्धतीने चेंडूची परती केली आहे. राईटी लेफ्टी असं कॉम्बिनेशन आहे. थोडंसं प्रेशर देखील आहे. मात्र धावाचा विचार केला तर एकेरी धाव पुन्हा एकदा आणि 6 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. सलामीवीर शांत खेळी. सुरुवात तर शांत पद्धतीने झाली आहे. ही जोडी जर मैदानावर टिकली तर या मॅच मध्ये मोठी धावसंख्या उभी राहील. कारण या दोन खेळाडूंमध्ये क्षमता आहे. अनेक रेकॉर्ड्स देखील आहेत केकेचे. पुन्हा एकदा केके तयार. स्ट्रायकिंग एंडला. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा वेगळे चेंडू. प्रत्येक चेंडू व्हेरिएशनने फेकलाय. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली आहे. षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिले षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा धावफलकावर. अजून देखील 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र या 24 चेंडूंवर फलंदाजांना समीकरण आखावं लागेल. सिल्वर प्रीमियर लीगच्या माध्यमातून अनेक युवा खेळाडू अष्टपैलू खेळाडूंना संधी मिळावी या उद्देशानं ही साकार झालेली देखणी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय संदीपजी चव्हाण, ॲडव्होकेटजी कृष्णा चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या सहकार्यातून साकार झालेली देखणी स्पर्धा एक कणकवली तालुक्यातील मोठी स्पर्धा. ज्या स्पर्धेचं पारितोषिक आहे रोख रुपये 33,333. येणारा वेळ येणारा काळ सांगेल. संध्याकाळच्या सत्रात आपल्याला समजेल या SPL 2025 चा कोणता संघ मानकरी असेल. फायनल मध्ये तर दिमाकेदार प्रवेश केलाय हिंदवी स्पोर्ट सिंधू संघाडे. मात्र त्या संघासमोर कोणता संघ असेल दोन हात करेल हा सांगू जाणारा हा सामना. नवीन गोलंदाज दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवर. मॅन फ्रॉम हरकुड बुद्रुक अर्थात शाहरुख शेख कडे चेंडू सोपवलाय आणि स्ट्रायकिंग केलाय गुरु कोचरेकर.
खराब चेंडू, अवांतर चेंडू, बराचसा ऑफ स्ट्रिकच्या बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी चेंडू. वाईटचा कॉल आलाय पंचाचा आणि सांघिक धावसंख्या पुढे सरकेल. 7 धावा धाव फलकावर. आजच्या दिवसात कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकला सर विलाजी गुलेदकर, त्यांच्या साथीने त्रिभाषिक समालोचक विवेकजी परब, द स्वीटेस्ट व्हॉइस ऑफ सिंधुदुर्ग मिस्टर सागरजी कदम सर, आणि त्यांच्या साथीने मराठी समालोचनाचा अजून एक गोड आवाज अर्थातच संदीपजी तांबे सर. विकेट्स मिळाली आहे आणि ती विकेट स्वतः कर्णधाराची मिळाली आहे. अर्थातच बिट्टू झालाय डगआउटचा शिकार. ऐकूया डीजे कडून एक आणि बॅटर दाखल झालाय मैदानावरती. फैजान खान, अजूनही करकू गावातील गुणवान खेळाडू, ज्या खेळाडूने या आधीच्या सामन्यात प्रभावित केलंय तोच खेळाडू दाखल झालाय, जो आता या स्पर्धेत गुरु कोचरेकर आणि गिरीश परब यांच्या प्रतित्वाखाली चांगली खेळी करत आलाय. मात्र ही मॅच खूप महत्वाची आहे आणि समोर आहे अजून एक हरकुळ गावचा सितारा अर्थात शाहरुख. याला माहिती आहे फैजान कशा पद्धतीने चेंडू फेस करतो, म्हणजे प्रत्येकाचा बिग पॉइंट, प्रत्येकाची खासियत या प्रत्येकाला माहिती आहे. स्ट्रायकिंग एंडला फैजान, यावेळी खराब चेंडू, आक्रमण करण्याचा प्रयत्न, दुहेरी धाव मिळते. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि दुहेरी धावेनीची सांघिक धावसंख्या पुढे सरकेल. 9 धावा धाव फलकावर. आणि क्रीडा रसिक देखील युट्यूबच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा पाहत आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. 2 धावा सांघिक धावसंख्या पुढे सरकेल. 9 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. लॉस ऑफ 1 विकेट्स. स्वतः संघ कर्णधार अर्थातच बिट्टू कोचरेकर डगआउटचा शिकार झालाय. दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. फैजानने सुरुवात चांगल्या पद्धतीने केली आहे. आपण अनुभवतो SPL चा हा महासंग्राम या भव्य दिव्य शिरवल नगरीमध्ये या क्रीडा स्पर्धा पाहायला मिळतात. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू, पंचांचा कॉल आलाय आमच्यापर्यंत. वाईड आणि 1 बाउन्सचा इशारा देखील दिलाय गोलंदाजाला. वाईड निश्चित सांघिक धावसंख्या पुढे सरकेल. दुहेरी अंकात 10 धावा धाव फलकावर. मॅच मध्ये धावा येणं खूप महत्वाचे आहे. शाहरुखला कमबॅक करावा लागेल. फैजान तयार. यावेळी खराब चेंडू होता. डिक्लेअर झोन मध्ये चेंडूचा प्रवास मात्र त्या ठिकाणी रोखलाय. एकेरी धाव स्ट्राईक रोटेट केली जाईल आणि सांघिक धावसंख्या पुढे सरकेल. 11 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर का क्षेत्ररक्षण स्वीकारलंय याची प्रचिती देखील चांगल्या पद्धतीने दिली आहे शिवराम गावकरने. आणि शिवराम गावकरने आपल्या षटकात 6 धावांची गोलंदाजी केली आहे. राईटी लेफ्टी असं कॉम्बिनेशन पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जाईल. स्ट्रायकिंग एंडला संदेश परब, बिग हिटर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. तोच खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. यावेळी खराब चेंडू, आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका थोडासा कमजोरीचा पाहायला मिळाला. एक धाव डायरेक्ट हिट होईल. जबरदस्त फेकी पाहायला मिळाली आहे. स्ट्राईक रोटेट केली जाईल. फैजानला स्ट्राईक दिली जाईल आणि धावसंख्या पुढे सरकेल. अर्थातच 12 धावा. मोठी धावसंख्या उभी करावा लागेल कारण श्री क्षेत्रपालेश्वर आउटस्पोर्ट कळसुली संघ हा देखील तेवढा ताकदीचा संघ आहे आणि या मॅच मध्ये जर आपल्याला कमबॅक करायचं असेल तर धावा येणं खूप गरजेचे आहेत. श्री मोराई प्रसाद बोर्डवे संघासाठी एकेरी धाव. सूरज आलाय स्क्रीन वरती. चांगलं क्षेत्ररक्षण,
सांघिक धावसंख्या पुढे सरकते पुन्हा एकदा 13 धावा धावफलकावर. दोन्ही ताकदवर खेळाडू आहेत. या खेळाडूंमध्ये क्षमता आहे कारण सुरुवात संत गतीने चालली आहे, मात्र येणाऱ्या चेंडूंवर हे आक्रमण करू शकतात कारण या दोन खेळाडूंमध्ये ती ताकद देखील आहे आणि त्यांची ती ओळख देखील आहे. के तयार स्ट्रायकिंग एंडला. यावेळी खराब चेंडू आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न देखील चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. एकेरी धाव फास्ट घेतली आहे. दुहेरी धावेचा कॉल देखील या सक्सेसफुल. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. एक धाव या संघासाठी खूप महत्वाची आहे. त्यासाठीच ग्रामीण क्रिकेट ओळखलं जातं. ते स्वतःसाठी नाही तर गावासाठी केलं जातं आणि या ठिकाणी षटकाचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूच्या सांगती एकेरीस. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 15 धावा पहिल्या षटकात 6 आल्यात आणि या षटकाचा जर विचार केला तर 9 धावांची गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर शिवराम गावकर मॅन फ्रॉम जाणवली. अजून एक युवा खेळाडू जो संघाचा आयकॉन आहे. पहिले षटक तर चांगल्या पद्धतीने हाताळलंय, मात्र या षटकात चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि समोर आहे फैजान खान मॅन फ्रॉम हरकुळ बुद्रुक. ओ विकेट्स मिळाली आहे का? यस, पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. प्राइज विकेट मिळाली आहे. परतावं लागतंय. फैजान खान झालाय खुर्चीचा मानकरी. डगआउटचा शिकार. फैजानची खेळी मैदानावर समाप्त झाली आहे. स्वतःच्या फलंदाजीवर थोडासा नाराज असेल कारण हा सामना खूप महत्वाचा होता, मात्र आपला विश्वास सार्थकी लावलाय शिवरामने आणि बॅटर दाखल झाले आहेत. अर्थातच गिरीश परब जे संघाचे आयकॉन आहेत, के स्पोर्टचे सर्वे सर्वा आणि जे आतापर्यंत चांगलं असतं पैलू खेळाडू वृत्तीने चांगलं क्रिकेट खेळत आहेत अनेक वर्ष. विल्सम वागदे संघाचं ते प्रतिनिधित्व करत असतात, मात्र या स्पर्धेत आयकॉन म्हणून खेळ करत असताना पाहायला मिळते दोन बंधू परब बंधूंची जोडगोडी मैदानावर. स्ट्रायकिंग एंडला गिरीश परब तयार. यावेळी समोरच्या दिशेने आक्रमण केलंय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, सापळा रचलाय. प्राइज विकेट आयकॉन खेळाडू अर्थात गिरीश परब यांची खेळी मैदानावर समाप्त. परतावं लागतंय. मिळाली आहे विकेट्स. बॅक टू द पॅव्हिलियन. गिरीश परब हे मैदानावरच्या ग्राउंडच्या बाहेर येत आहेत. मोठ्या फटक्याचा प्रयत्न त्यांचा होता, मात्र त्या ठिकाणी फटका थोडासा फसलाय आणि संघाचा विश्वास होता. तर या मॅच मध्ये आता जबाबदारी वाढली आहे के परब यांच्यावर. पहिल्या चेंडूवर डेगआउटचे शिकार म्हणजे ज्या खेळाडूंवर विश्वास होता, जे संघाचे 3 हुकमे एक्के होते, बिट्टू, फैजान आणि गिरीश परब हे मैदानाच्या बाहेर आणि बॅटर दाखल झालाय. अजून एक हरकुळचा गुणवान खेळाडू लक्षा कुणकेरकर. छोटा पॅकेट बडा धमाका. यस, वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न. यस, 40 धाव मिळाली आहे. पंचांचा कॉल आलाय लेग बाईजचा. 2 ऑफिशियल पंच आपण पाहतोय कालच्या आणि आजच्या दिवसात खास कट्ट्यावरून या स्पर्धेत दाखल झाले आहेत. अवधूजी मसूरकर सर आणि त्यांच्या साथीने अजून एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अष्टपैलू खेळाडू आणि जे अनेक स्पर्धांमध्ये ज्यांना जे आपण पंच म्हणून पाहतो ते शेखरजी परब सर देखील पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला के तयार. आता मात्र के वर जबाबदारी वाढली आहे. धावसंख्या जर पाहिली तर अर्थातच 16 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू, धावचीचा प्रयत्न. या ठिकाणी काय होतंय, काय घडलंय मैदानावर? फास्ट कॉलचा इशारा आलाय, मात्र लक्षा कुणकेरकर कुठेतरी कमी पडलाय. पुन्हा एकदा विकेट्स मिळाली आहे आणि मैदानावर परतावं लागतंय. लक्षा कुणकेरकरची खेळी देखील संपली आहे.
आणि बॅटर प्रशांत एकावडे स्ट्रायकिंग गेनला पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी केली आहे का गोलंदाजी स्वीकारली याची प्रचितर दिली आहे. मात्र येणाऱ्या चेंडू वर मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि आता समीकरण बदलावं लागेल के परब यांना. धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा धावपलीकर पाहायला मिळतात. एकेरी धावेचा प्रयत्न करण्यात आलाय त्या ठिकाणी आणि लक्ष कुडकेरकरची खेळी देखील समाप्त झाली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार शिवराम गावकर जो संघाचा आयकॉन खेळाडू आहे. श्री क्षेत्र पालेश्वर हाऊसस्पोर्ट कळसुली संघाचा. स्ट्रायकिंग एंडला न्यू बॅटर प्रशांत एकावडे. यावेळी फास्ट वेगाने चेंडू पाहायला मिळालाय आणि श्रीरक्षक संदेशच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा धावपलिकावर स्थिरावलेला पाहायला मिळतात आणि क्रीडा रसिक देखील सामना पाहतायत. कालच्या दिवसात आणि 2 दिवसीय दिवसात देखील चांगल्या पद्धतीचे सामने पाहायला मिळाले. मात्र आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. अंतिम दिवस आपण पाहतोय. यावेळी दांडी गोल केली आहे. प्रशांत एकावडे झालाय डेगआउटचा शिकार. विश्वास सार्थकी लावलाय. कौतुक करावं लागेल. दर्जेदार गोलंदाजी असो आपल्या संघासाठी आपल्या टीम साठी ज्या टीमचं आपण टी शर्ट घातलंय त्या नावासाठी हा खेळी करत असताना खेळाडू पाहायला मिळतो अनेक स्पर्धांमध्ये. टीम साठी खेळा गावासाठी खेळा ज्या टीमचं आपण जर्सी घातलंय त्यासाठी खेळा. नाव आपोआप होत असतं आणि या खेळाडूने देखील एक वेगळा ठसा कणकवली टेनिस क्रिकेट मध्ये उमटवलाय. तोच खेळाडू शिवराम गावकर न्यू बॅटर दाखल झालाय मैदानावरती. धीरज देवळी 3 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या जर धावपलिकावर पाहिली 16 धावा धावपलिकावर पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर अजून एक कळसुली गावचा गुणवान खेळाडू एक अस्त्रपैलू खेळाडू संदेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला के परब याच्या बॅट मधून संघासाठी मोठ्या फटक्यांची अपेक्षा देखील आहे. यावेळी बन्नाट वेग जबरदस्त गोलंदाजी यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. चेंडूला रोखलंय. जबरदस्त खेळी जबरदस्त रणनीती. या मॅच मध्ये कुठेतरी संकटात सापडलाय. मात्र कोणता खेळाडू असेल जो या संकटातून बाहेर काढेल. एका दुसरा मोठा फटका गरजेचा आहे. के यांना समीकरण बदलावं लागेल. क्षमता देखील आहे मात्र गोलंदाज आक्रमण आहे. यस संदेश यावेळी फटका फसलाय. जेल होणं गरजेची बाब आहे आणि जेल खाली. यस शिवराम काय जेल टिपलाय. के परब यांची खेळी मैदानावर समाप्त झाली आहे. कुठेतरी संकटात सापडलाय. कुठेतरी समीकरण चुकलंय. कारण आतापर्यंत जर विचार केला तर एकेरी दुहेरी धावेचा प्रयत्न करण्यात आला नाहीये. जास्तीत जास्त खेळाडू हे डेगआउटचे शिकार होताना आपण पाहिले जे मोठ्या फटक्याच्या आहारी गेले. आपल्याकडे खूप चेंडू बाकी आहेत आणि त्या चेंडूचा फेस करत असताना एकेरी दुहेरी धावेचा जर संयम बाळगला असता अजून देखील मॅच आहे. कारण अजून देखील चेंडू बाकी आहेत. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. श्री क्षेत्र पालेश्वर राहुल स्पोर्ट कळसुली संघ टॉस जिंकले आणि क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा जो मंगेशजी दळवी यांच्या मालकीचा संघ आहे. आणि बॅटर रोहित दामणकर अजून एक करकुळ गावातील गुणवान खेळाडू स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळाले. युट्यूबच्या माध्यमातून देखील लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते. जबरदस्त मेहनत डे नाईटची गावडेवाली प्रीमियर लीग करून देखील या स्पर्धेत त्यांनी देखील चांगल्या पद्धतीचं मेहनत घेतली आहे. या स्पर्धेत खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटर किंवा या स्पर्धेला नाव देण्याचं काम हे युट्यूब वाल्यांचं असतं आणि जबरदस्त काम त्यांच्या टीम कडून ओंकार सावंत, विघ्नेश प्रभू, सूरज हुले, प्रथमेश संदेश या संपूर्ण टीम कडून केलं गेलंय. ग्रामीण क्रिकेट
टेनिस क्रिकेट .in माध्यमातून अनेक स्पर्धा आपण पाहत असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नामांकित स्पर्धा आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. लाईव्ह टेलिकास्ट केले. जबरदस्त न्यू बॅटर रोहित दामणकर स्ट्रायकिंग एंडला. यावेळी टप्पा पडलाय. चेंडूने उसळी घेतली आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडूचा प्रवास. 2 धावा मिळत आहेत आणि दुहेरी धावेनिशी सांघिक धावसंख्या पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. बालचंद्र स्पोर्ट क्रिकेट संघ शिरवल आयोजित भव्य टेनिस बॉल क्रीडा स्पर्धेचा हा महासंग्राम आपण अनुभवतोय. कणकवली तालुक्यातील एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या क्रिकेट पटलावरती अनेक युवा खेळाडू, अनेक चेहरे दिसले आणि प्रत्येकाला संधी मिळाली आहे. यावेळी फटका फसलाय रोहितचा. सेफ झोन मध्ये चेंडू आहे. शिवरामचे प्रयत्न, एकेरी धाव पूर्ण केली आहे आणि एके धावेवर समाधान मानावं लागतंय. एकेरी धावेनिशी सांघिक धावसंख्या पुढे सरकेल. 19 धावा. संध्येची जर विचार केला तर महत्वपूर्ण 4थं षटक चालू आहे. अजून देखील या मॅच मध्ये एका दुसरा मोठा फटका आणि सिंगल डबल जर चालू राहिले तर एक फायटिंग स्कोर या मॅच मध्ये निश्चितपणे बदल. कारण क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. कुठचाही संघ कुठच्याही क्षणी सामना फिरू शकतो. जर एकेरी दुहेरी धावेचा जर संयम ठेवला आणि एका दुसरा मोठा फटका जर बॅट मधून आलाय तर ही मॅच बनू शकते. धावा बनू शकतात. धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा धावफलकावर आणि न्यू बॅटर तो स्ट्रायकिंग एंडला. धीरज यावेळी जेल सेफ झोन मध्ये, अर्थातच सूरजच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सूरज जेल टिपलाय आणि परतावं लागतंय. धीरज देखील झालाय डगआउटचा शिकार. डीजे बोराई प्रसाद बोर्डवे संघ कुठेतरी संकटात सापडलाय. विशालजी एंडे आणि रोहितजी एंडे त्यांच्या मालकीचा संघ आहे. अनेक स्पर्धांमध्ये ते आपली टीम घेत असतात आणि चांगले प्रयत्न देखील अनेक स्पर्धांमध्ये या पंचकृषीत मी पाहिले. जबरदस्त खेळी आतापर्यंत केली आहे. मात्र न्यू बॅटर दाखल झालेत. रोहित एंडे स्वतः संघ मालक टीम साठी पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजी मार्क वर. गोलंदाज तयार. संदेश जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. यावेळीला टप्पा पडल्यानंतर वेगाडे चेंडू ते यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय आणि षटकाचा खेळ समाप्त झालाय. 24 चेंडूच्या सांगत एकेरीस धावसंख्येचा धावफलकावर पाहिली तर 19 धावा. अजून देखील 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि हे 6 चेंडू देखील खूप महत्वाचे आहेत आणि रोहितला या स्पर्धेत संधी मिळाली आहे. संधी कमी वेळासाठी असते, मात्र नाव कमवण्याची ही तर संधी आहे आणि त्या संधीसाठी रोहितला खेळावं लागेल. संघ कुठेतरी संकटामध्ये आहे. लेफ्ट हँड बॅटर आहे. लेफ्ट हँड बॅटर साठी देखील चांगली संधी, चांगला विकेट्स देखील, चांगला आउटफील्ड आहे. त्या आउटफील्डचा वापर करावा लागेल रोहितला. 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडू मागे धावांचं लक्ष समीकरण, उद्दिष्ट, ध्येय काय असेल, प्रश्नचिन्ह उभा आहे. त्या प्रश्नचिन्हांना उत्तर देईल का रोहित? आणि गोलंदाजी मार्कवर संघाने विश्वास दाखवलाय. गोलंदाज सागर दाखल झालाय गोलंदाजी मार्कवर. 19 धावा धावफलकावर. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलंय. सागर गावकर हा युवा खेळाडू आहे आणि या युवा खेळाडूला देखील संधी मिळाली आहे आणि आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी सागरने देखील केली आहे. स्ट्रायकिंग एंडला रोहित तयार. ओ टप्पा पडल्यानंतर बघा रोहितचा मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये. चेंडूला चांगल्या पद्धतीने फेस करावं लागेल रोहितला. अजून देखील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. रोहित एंडे स्वतः संघाचे संघ मालक नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. चांगली टीम त्याने बांधली होती, मात्र कुठेतरी फलंदाजी करत असताना मात्र येणारे 5 चेंडू बाकी आहेत. रोहित तयार. स्ट्रायकिंग एंडला टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू. पंच अवधूत मसूरकर सर यांचा आमच्यापर्यंत कॉल येतोय. वाईड स्क्वेअर चेंडूचा इशारा. 1 बाउन्स देखील
खूण आली आहे आणि धावसंख्या पुढे सरकेल, अर्थातच 20 धावा. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. रोहित या स्ट्रायकिंग गेटला. या वेळेला हाफ टॅकर होता आणि त्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बॅट बॉलचा संपर्क झाला नाही रोहितचा. चेंडू निर्धाव घालला जातोय. अजून देखील 4 चेंडू बाकी आहेत. दोन्ही युवा खेळाडू आहेत. एका साईडने कळसुली संघाचं टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतंय. सागर जबरदस्त गोलंदाजी केली आतापर्यंत. 2 चेंडू निर्धाव आलेत. येणारे 4 चेंडू बाकी आहेत आणि स्ट्रायकिंग इडला रोहित दामणकर दाखल झालाय. ओ या वेळेला देखील चांगला चेंडू, बॅट बॉलचा संपर्क झाला. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा आलाय. 3 चेंडू बाकी आहेत. कुठेतरी नाराज पाहायला मिळतोय, कुठेतरी संकटात सापडलाय. बॅटिंग झाली नाहीये आणि बॅटिंग करत असताना समीकरण कुठेतरी चुकलंय. रणनीती आखावी. तसेच स्पर्धेदरम्यान प्रकाश कसालकर यांचं देखील आगमन झालंय. साहेब आपल्या या स्पर्धेत सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपल्याला विनंती आहे प्रसाद कसालकर साहेब, आपण या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. प्रकाश कसालकर सन्माननीय डॉक्टर गाडी साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते कसालकर साहेबांचं स्वागत करूया. सहर्ष स्वागत. यावेळेला चांगला शॉट केलाय रोहितच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक आलाय सूरज. एकेरी धाव फास्ट. दुहेरी धावेचा कॉल. 2 धावा वेगाने घेतल्यात आणि दुहेरी धावेनिशी सांघिक धावसंख्या पुढे सरकेल. 23 धावा धाव फलकावर. अजून देखील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि हे 2 चेंडू सांगून जातील धावांचं लक्ष, धावांचं चित्र मॅच मध्ये. रोहित आहे स्ट्रायकिंग गेला. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सागर. या वेळेला सेफ झोन मध्ये चेंडू आहे. एकेरी धाव फास्ट घेतली. दुहेरी धावेचा कॉल होईल का? यस, 2 धावा मिळतात. कुठेतरी रोहितची रनी कमी पडली आहे. 2 धावा पुन्हा एकदा दुहेरी धावेनिशी सांघिक धावसंख्या पुढे सरकेल. 25 धावा. धावसंख्या जरी कमी असली तरी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर हा सामना पुढच्याही क्षणी श्री मोराई प्रसाद बोर्डवे संघ फिरू शकतो. मात्र हा चेंडू खूप महत्वाचा आहे. या चेंडूवर रोहितने जर षटकार मारला तर एक चांगलं स्कोर या मॅच मध्ये उभं राहील. कारण रोहितच्या माध्यमातून आतापर्यंत 3 चेंडू डॉट गेले आहेत. दाखवावं लागेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सागर. स्ट्रायकिंग गेला. रोहित तयार. चांगला शॉट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला ट्रॅव्हल केलाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. वेग भन्नाट आहे आणि बघता बघता चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार. हा चौकार निश्चितपणे मॅचचं चित्र बदलेल का? कारण धावा तर वाढतायत. धावसंख्येचा विचार केला तर 29 धावा आणि समीकरण जर पाहिलं 30 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. बॉल देखील 30 आहेत आणि धावा देखील 30 आहेत. निर्धाव चेंडू या मॅचचं चॅलेंज बनतील. अर्थात श्री क्षेत्रपालेश्वर राहुल स्पोर्ट कळसुली संघाच्या बाजूने आणि एक धाव वाचवावी लागेल. चांगली गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण करून चांगले झेल टिपावे लागेल. कुठचंही अतिरिक्त अवांतर धाव जर नाही टाकली तर या मॅचचं निश्चितपणे चित्र बदलू शकतं आणि 2 संघांमध्ये देखील क्षमता आहे. चांगली रणनीती आखत या मॅच मध्ये 30 चेंडून 30 धावांचा करायचा पाठला. कोणता संघ आहे जो फायनल मध्ये पाहायला मिळेल आणि कोणता खेळाडू आहे जो या मॅचचा हिरो ठरेल? लो स्कोरिंग मॅच आहे. हाय व्होल्टेज सामना देखील होऊ शकतो. काय होईल या सामन्यात? कोणता संघ फायनल मध्ये एंट्री मारेल आणि कोणता संघ असेल जो हिंदवी स्पोर्ट सिंधू संघासमोर 2 हात करेल? मायक्रोफोनवर देखील आवाज बदलेल. आमचे साथी सहयोगी समालोचक अजून एक मराठीचा गोड आवाज सर संदेश तांबे. यानंतर मायक्रोफोनवर येतात तोपर्यंत मी सुदीप दिगवळेकर आपली घेतोय रजा. ओटू मिस्टर संदेशजी तांबे सर. थँक्यू.
धन्यवाद सुदीप दिगळवेकर. शिरबल प्रीमियर लीग 2025 अर्थात SPL 2025 सह क्रिकेटचा महासंग्राम उत्तरार्धाकडे वळतोय. सेमीफायनलचा महामुकाबला दोन बलाढ्य संघांच्या दरम्यान. एका साइडने ज्याने आतापर्यंत मातब्बर संघांना चारी मुंड्या चित करत सेमीफायनल पर्यंत प्रवेश केलाय तो श्री क्षेत्रपालेश्वर राहुल स्पोर्ट्स कळसोली आणि त्याच्या विपक्ष खेळताना मगाच्या सामन्यात फैजान खानच्या तुफान फलंदाजीनं ज्या संघाला विजय संपादन करून दिला तो संघ आहे श्री मोराई प्रसाद बोर्डवे. या दोन संघांच्या दरम्यान ही लढत 30 चेंडूमध्ये आवश्यकता असेल 30 धावांची. पहिल्या 4 षटकांचा विचार केला तर केवळ 20 धावसंख्या धावफलकावरती होती सागर. आणि त्यानंतर शेवटचं जे षटक होतं 5वं षटक त्या 5व्या षटकात 10 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या गोलंदाजानं. मला वाटतं सागर गावकर या गोलंदाजानं 10 धावा खर्च केल्या 9 धावा खर्च केल्या आणि आवश्यकता आहे 30 चेंडूमध्ये 30 धावांची. दरम्यान सामन्याला होते सुरुवात. वैयक्तिक महिला संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन आयकॉन खेळाडू गिरीश परब इजम बॉली मार्क. स्ट्राइक एंड वरती सलामीची जोडगोळी. स्ट्राइकला संदेश घाडीगावकर त्याच्या समवेत नॉन स्ट्राइक एंडच्या दिशेने आयकॉन खेळाडू शिवराम गावकर. पहिला चेंडू हा चेंडू ब्लान्स केलाय तटवून काढला सन्मान दिला चेंडूला. पहिला चेंडू निर्धाव गणला जातोय आणि निश्चितपणे मगाशी सुदीपनं देखील या गोष्टीचा उल्लेख केला की या संघाला हलक्यात घेऊन चालणार नाहीये कारण गोलंदाजी मध्ये धार आहे. यांच्या फिल्डिंग मध्ये देखील त्याच पद्धतीचा जज्बा आहे आणि निश्चितपणे आपल्या गोलंदाजी आणि फिल्डिंगनं विपक्षी संघाला त्यांचे सगळे मनसुबे उद्ध्वस्त करायला लावणारी ही गोलंदाजी आहे. पुढचा चेंडू चेंडू फ्लिक केलाय पॉइंटच्या दिशेने हलकेच तटवून काढलाय. एकच धाव या चेंडूवरती मिळू शकेल. स्वतः यंडे चेंडूवरती येतात. चेंडू फिल्ड होतोय आणि एकच धाव या चेंडूवर. एका धावेने संघाची धावसंख्या केवळ 1 धाव स्वतःचं खातं खोलतोय संघाचं खातं खोलतोय. धावसंख्या 1 धाव बिना गड्याच्या मोबदल्यात. 30 धावांचा पल्ला गाठायचा आहे. मर्यादित 5 षटक म्हणजेच 30 चेंडू मध्ये 30 धावांचा पल्ला. पुढचा चेंडू सुरेख चेंडू सुरेख लाईनचा अचूक मारा. ऑफस्टिकच्या किंचित बाहेर चेंडू. दरम्यान यष्टीरक्षक आपले सोपस्कार पूर्ण करतोय. काय गोलंदाजी आहे सागर. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा गिरीश परब या मैदानावरती साकारतात. कमालीची गोलंदाजी. पुढचा चेंडू हा चेंडू हलकेच तटवून काढला. आता मात्र एक चांगलं कमबॅक फलंदाजाच्या वतीनं पाहायला मिळालं. या आधीचा चेंडू पाहिला होता तो निर्धाव गेला होता आणि आता मात्र फ्रंट फूट वरती येऊन सुरेख फटका मिड ऑफच्या दिशेनं आपल्याला पाहायला मिळाला शिवरामच्या बॅटमधनं. या एका धाव्याने संघाची धावसंख्या केवळ 2 धावा बिनागड्याच्या मोबदल्यात. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत 4 चेंडू झाल्यात. 4 चेंडू मधल्या 2 चेंडूवरती 1-1 धाव प्राप्त केली आहे दोन्ही फलंदाजांनी. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. हुकचा फटका चेंडू जाईल फायनल क्षेत्रात. दरम्यान 2च धावा या चेंडूवरती मिळतील कारण डी झोन मध्ये जातो चेंडू. 2 धावांनी संघाच्या धावसंख्येला मिळतोय आकार. धावसंख्या 2 ने बदलते. धावसंख्या 4 धावा बिना गाड्याच्या मोबदल्यात. 30 धावांचा पल्ला गाठायचा. 4 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 26 धावांचा पल्ला गाठायचा. पुढचा चेंडू हा चेंडू
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, ब्लान्स केला, चेंडू जातो लिमिट ऑफ क्षेत्रात. फैजान चेंडूवरती येतोय, चेंडूची परती होईपर्यंत केवळ एकच धाव. दरम्यान षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या केवळ 5 धावा धावफलकावरती लागतात. 30 धावांचा पाठलाग करताना श्री क्षेत्रपालेश्वर राहुल स्पोर्ट्स कळसोली संघाच्या. पाहुयात उर्वरित 24 चेंडूमध्ये आवश्यकता असेल ती 25 धावांची. 24 चेंडू 25 धावा हे आव्हान कशा पद्धतीने पेलवतोय श्री क्षेत्रपालेश्वर राहुल स्पोर्ट्स कळसोली, की मग आपल्या अचूक टप्प्याच्या गोलंदाजीनं आणि त्याला मिळणारी फिल्डिंगची साथ याच्या बळावर श्री मोराई प्रसाद बोरडवे संघ या विपक्ष संघावर हाबी ठरतोय हे पाहावं लागेल. फैजान खान इज ऑन बॉलिंग मार्क. बालचंद्र स्पोर्ट्स क्रिकेट संघ शिरवल आयोजित मर्यादित षटकांची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सुरेख चेंडू होता, ब्लान्स केला, चेंडू जातोय मिड ऑफ क्षेत्रात. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 6 धावा. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न संदेशचा, आणि संदेश एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. त्याला माहिती आहे कोणत्या क्षणी आपल्याला हाणामारी करायची आहे, कोणत्या क्षणी आपल्याला तंत्रशुद्ध खेळ दाखवायचा आहे, आणि तशा प्रकारची एक समयोचित फलंदाजी दोन्ही फलंदाज करतायत. आखूट टप्प्याचा चेंडू होता, ब्लान्स करण्याचा प्रयत्न होता, पॉइंट आणि कव्हर पॉइंट क्षेत्रादरम्यान चेंडू आणि बॅट यांचा कोणताही संपर्क नाही. यष्टीरक्षक आपला सोपस्कार पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूनं या चेंडूची होते समाप्ती. टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, तमाम क्रिकेट प्रेमींचं मी संदेश तांबे मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. हा चेंडू फ्लिक केला, चेंडू जातोय कव्हर, स्वीपर कव्हरच्या दिशेनं येतोय लाजबाब, चेंडू जातोय हँडसम चौकार. या षटकातले 3 चेंडू मागे पडलेत. आतापर्यंत धावसंख्या झाली एका चौकारानिशी 10 धावा धावफलकावर. 30 धावांचा पाठलाग करताना आता मात्र शिवराम गावकर या चौकारानं आपल्यावरचं प्रेशर जुगारून टाकतोय. पुढचा चेंडू फैजान टू शिवराम. हा चेंडू फ्लिक केला, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फील्ड केला जाईल आणि थ्रो येईपर्यंत मिळेल एकच धाव. एका धावेने संघाची धावसंख्या 11 धावा. 30 धावांचा पाठलाग करताना 11 अशी धावसंख्या धावफलकावर श्री क्षेत्रपालेश्वर राहुल स्पोर्ट्स कळसोली संघाची. आखूट टप्प्याचा चेंडू होता, फ्लिक केला पॉइंट क्षेत्रात. मला वाटतं चेंडू जाईल डी झोन मध्ये. 2च धावा या चेंडूवरती मिळतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. 2 ने धावसंख्या 13 धावा. 13 धावा धावफलकावर. आता मात्र विजयी लक्ष 30 धावांचं त्या विजयी लक्ष्याच्या दिशेनं अगदी यशस्वी पाठलाग करताना पाहायला मिळतोय तो श्री क्षेत्रपालेश्वर राहुल स्पोर्ट्स कळसोली संघ. आणि कमालीची फलंदाजी असो गोलंदाजी असो, दोनही क्षेत्रामध्ये हे दोनही खेळाडू आपले अष्टपैलू कामगिरी बजावताना पाहायला मिळतात. एका साइडनं संदेश घाडीगावकर आणि त्याच्या समवेत शिवराम गावकर ही जोडगोळी या मैदानावरती आपला दबदबा, आपलं वर्चस्व दाखवताना पाहायला मिळते. धावसंख्या झाली आहे 14 धावा. षटक संपताय, षटकाची होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ मागे पडतोय. 30 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झाली आहे 14 धावा. बिना गड्याच्या मोबदल्यात आवश्यकता असेल 18 चेंडू आणि 16 धावांची गरज. मॅच इज ऑन. 18 चेंडू 16 धावा.
18 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आणि पुन्हा एकदा आपला अनुभव पाठीशी बाळगत गोलंदाजी मार्कवर मिस्टर गिरीश परब वैयक्तिक दुसरं संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन गिरीश इज ऑन बॉलिंग मार्क. स्ट्राइक एंड वरती संदेश गाडीगावकर. सूर एक चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता मात्र विकेट किपर कडून साथ लाभली नाहीये. एक धाव या चेंडूवरती मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या 15 धावा. बॅटकटचा इशारा येतो पंचांचा. 17 चेंडूमध्ये आवश्यकता 15 धावांची. हे षटक अतिशय निर्णायक. या षटकामध्ये काही उलटफेर होतील. हे उलटफेर कोणाच्या पचनी पडतात हे पाहावं लागेल. आणि निश्चितपणे या मंडळाला धन्यवाद द्यावे लागतील. बालचंद्र स्पोर्ट्स क्रिकेट संघ शिरवल आयोजित शिरवल प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरं आणि हे तिसरं पर्व देखील आपल्या सुसज्ज आयोजन नियोजनामध्ये संपन्न करताना सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक संदीप चव्हाण त्याचप्रमाणे ॲडव्होकेट कृष्णा चव्हाण यांना निश्चितपणे आपल्याला धन्यवाद द्यावेच लागतील. एवढे सुरेख आयोजन नियोजन या शिरवलच्या मैदानावर पाहायला मिळतंय. आखूट टप्प्याचा चेंडू होता. ब्लान्स करण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगच्या दिशेने. आता मात्र सुरेख हिट विकेट किपर कडून आणि दरम्यान माघारी परतावा लागेल मिस्टर संदेश घाडीगावकर. मोहरा तंबूच्या असल्याला बॅक टू द पॅव्हलियन संदेश. नवीन फलंदाज राहुल परब मैदानात जातोय आणि सागर मी मगाशीच म्हटलं होतं पाहुयात या षटकामध्ये बरेचसे उलटफेर आपल्याला पाहायला मिळतील आणि तसा एक उलटफेर आपल्याला पाहायला मिळाला. संदेश माघारी परतलाय आणि संदेश माघारी परतल्यानंतर या सामन्याचं चित्र काय असेल याच्यावरती या संपूर्ण सामन्याचा निकाल काय असेल हे सांगणारी ही सिच्युएशन. वैयक्तिक 8 धावांची खेळी साकारत बॅक टू द पॅव्हलियन मिस्टर संदेश गाडीगावकर. नवीन फलंदाज मैदानात जातोय राहुल परब. संघाची धावसंख्या झाली 15 धावा. अजूनही आवश्यकता 15 धावांची. गिरीश परब इज ऑन बॉलिंग मार्क. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं षटक. यामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्यात गिरीश परब यांनी. दुसरं षटक फैजान खान यांनी हाताळलं होतं ज्यामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या आणि आता तिसरं षटक पुन्हा एकदा गिरीश इज ऑन बॉलिंग मार्क. 2 चेंडू झालेत. 1 सफलता प्राप्त केली आहे. 1 धाव खर्च केली आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्हाला हा सामना जिंकायचा आहे. आम्ही आमच्या अचूक गोलंदाजी आणि आपल्या अचूक फिल्डिंगनं निश्चितपणे या सामन्यात कमबॅक करू असे मनसुबे या ठिकाणी दाखवताना मिस्टर गिरीश परब. पुढचा चेंडू ओ सूर एक चेंडू. सूर एक लाईनचा अचूक मारा. टिचून मारा ज्याला म्हणतात तशा पद्धतीचा मारा आपल्याला पाहायला मिळतो. गिरीश परब. निर्धाव चेंडू. डॉट चेंडू. टिंब चेंडू. आवश्यकता 15 चेंडू मध्ये 15 धावांची. लेफ्ट हँड बॅट्समन इज ऑन स्ट्राइक. चेंडू बॅट वरती घेत हलकेच फ्लिक केलाय. शॉर्ट फाईन लेगला चेंडू फील्ड केला जातोय आणि दरम्यान एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या बदलते. 16 धावा. आवश्यकता 14 धावांची. या षटकातले मला वाटतं 4 चेंडू झाल्यात. अजून राहिल्या 2 चेंडू. 14 चेंडू 14 धावांची गरज. सामना समसमान. सामना एक लेवल. सामना दोन्ही पक्षांच्या पारड्यात.
आखुटप्प्याचा चेंडू, सुरेख चेंडू, पूर्णतः बीट होतोय फलंदाज. अंपायर कडे दाद मागितली जाते, मात्र अंपायर देखील तेवढेच तरबेज. आतापर्यंत एकही डिसिजन या संपूर्ण मालिकेमध्ये वादग्रस्त ठरला नाहीये. अतिशय सुरेख अंपायरिंग या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आपण पाहतोय. वन बाउन्सचा निर्णय पंचांचा येतोय. अवधूत वसुरकर आणि शेखर परब अशी पंचांची जोडगोळी या क्रिकेट मैदानावरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू, गिरीश जॉन बॉलिंग मार्क. सुरेख चेंडू, ब्लान्स केला, चेंडू जाईल सिलमिड ऑनच्या दिशेनं. एक धाव पूर्ण झाली, दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नसेल. रोहितचा थ्रो येतोय आणि दरम्यान एकच धाव. एका धावेने संघाची धावसंख्या 17 धावा. आवश्यकता असेल 12 चेंडूचा खेळ बाकी. 12 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. पाहूया कोणता संघ होईल विजयी, कोणत्या संघाला पराभव पत्करावा लागेल आणि परतीचा प्रवास करावा लागेल हे सांगणारा असेल शेवटचं षटक. सॉरी, शेवटची 2 षटक. 12 चेंडू 13 धावांची गरज. डीसी सध्या तरी कोणीही भाकीत करू शकत नाहीये कोणता संघ जिंकेल. 12 चेंडू मध्ये आवश्यकता 13 धावांची. बरेच मोठे उलटफेर आपण पाहिले आहेत. जरी आम्ही फलंदाजीमध्ये हाराकिरी स्वीकारली असली तरी आम्ही गोलंदाजी आणि फिल्डिंगनं हा सामना पैटवू शकतो. अशा प्रकारची भेदक गोलंदाजी आपण पाहिली गिरीश परब यांची. गिरीश परब यांच्या 2 षटकांचा विचार केला तर 8 धावा खर्च करत मला वाटतं एक सफलता प्राप्त केली. सुरेख गोलंदाजी. 12 चेंडू मध्ये केवळ 8 धावा खर्च करत एक सफलता प्राप्त. राहिल्यात 12 चेंडू, आवश्यकता 13 धावांची. आणि गोलंदाजी मार्कवर मला वाटतं धीरज देवळीच्या हाती चेंडू सुपूर्द केला जातोय. स्ट्राईक वरती अजूनही शिवराम गावकर तग धरून या मैदानात पाहायला मिळतोय. जो आयकॉन खेळाडू आहे श्री क्षेत्र बालेश्वर राहुल स्पोर्ट्स कळसोली संघाचा, तो मिस्टर आयकॉन इज ऑन स्ट्राईक. मॅच इज ऑन. 12 चेंडू 13 धावांची गरज. काय खडतय, काय बिखडतय, कोणाच्या पारड्यात या विजयाचं ही विजयी पताका कोण डबलानं फडकवतोय हे आपल्याला पाहावं लागेल. 12 चेंडू 13 धावांची गरज. आखुटप्प्याचा चेंडू स्लोअर वन पद्धतीचा, मात्र आउटसाइड ऑफ स्टंप, बराचसा बाहेर. आणि दरम्यान पंच शेखर परब आपला हात जमिनी समांतर फलकावत चेंडू वाईड असल्याचा निर्वाळा करतायत. 12 चेंडू 12 धावांची गरज. जो सामना गिरीशनं आणलाय तो सामना धीरज देवळी. तुझ्या गोलंदाजीनं या ठिकाणी त्याच्यावरती पाणी फेडू नकोस. वाईड चेंडू आणि अतिरिक्त 1 धाव बाईच्या स्वरूपात समीकरण येत. 12 चेंडू मध्ये आवश्यकता असेल 10 धावांची. आणि अशा सिच्युएशनला जो प्रेशर हँडल करू शकेल अशा गोलंदाजाची गरज आहे. नौका गोलंदाज, अनुभवी गोलंदाज धीरज देवळीच्या हाती चेंडू गेला आणि 3 धावा या ठिकाणी बहाल केल्या गेल्या. आणि हे 3 धावा निर्णायक ठरतील निश्चितपणे. या सामन्याचं चित्र स्पष्ट करणारे हे 3 धावा असतील. आवश्यकता 10 धावांची. 12 चेंडू 10 धावांची गरज. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जातं. धीरज देवळीला मागे सरत पुढे आणलं जात आहे लक्षा कुणकेकरला.
लेफ्ट हँड बॅट्समन इज ऑन स्ट्राईक. राहुल परब. आणि सागर आपण 3 दिवसांमध्ये बरेचसे लो स्कोरिंग मॅचेस देखील पाहिलेत. तशा पद्धतीचा हा सामना लो स्कोरिंग जरी असला तरी देखील डोळ्याचं पार न पेडणारा. पुढचा चेंडू 12 चेंडू 10 धाबांची गरज आहे. लक्षाईजन बॉलिंग मार. हा चेंडू लेग साइडच्या दिशेनं आणि मला वाटतं पंचांचा येतोय बाईचा इशारा. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी संघाच्या धावसंख्येला मिळतोय आकार. 22 धावा धावफलकावर. आवश्यकता आहे केवळ 8 धावांची. 11 चेंडू 8 धावांची गरज. क्रिकेटच्या मैदानावरती कोणत्या क्षणी काय होईल याचं भाकीत कोणीही करू शकत नाहीये. हा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न होता मिड विकेटच्या दिशेने, मात्र 2 धावा मिळतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या 24 धावा. 10 चेंडू 6 धावांची गरज. 12 चेंडू मध्ये 12 धावांची गरज होते. समीकरण येत आहे 10 चेंडू 6 धावांची गरज. दहा चेंडू 6 धावांची गरज. लेफ्ट हँड बॅट्समन पुन्हा एकदा राहुल परब. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल याची निश्चिती करणारा हा सामना 2 बलाढ्य संघांच्या दरम्यान. एका साइडनं श्री मोराई प्रसाद बोर्डवे ज्यानं या आधीच्या सामन्यात धूळ चारली होती जय भीम शिरवल संघाला, तोच संघ श्री क्षेत्र बालेश्वर कळसोली संघाच्या विरोधात खेळताना 1 धाव पूर्ण, दुसरी धाव देखील या ठिकाणी मला वाटतं 2 धावा. डी झोन मध्ये चेंडू जातोय. 2 धावा या चेंडूवर मिळत आहेत. धावसंख्या 26 धावा. आवश्यकता आहे 4 धावांची. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलता ठेवायचा या मनसुब्यानं सुरुवातीपासूनच आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळाला तो श्री क्षेत्र बालेश्वर राहुल स्पोर्ट्स कौशली संघ. आणि जवळपास या स्पर्धेच्या महाअंतिम मुकाबल्यात प्रवेश करताना पाहायला मिळेल का श्री क्षेत्र बालेश्वर कौशली संघ. पाहुयात हवेमध्ये उंचावतोय चेंडू, के चेंडू खाली येतोय आणि गडी बाद होतोय राहुल परबच्या स्वरूपात. श्री क्षेत्र बालेश्वर राहुल स्पोर्ट्स कळसोली संघाचा. संकल्प चौकेकर आणि आर्यन कदम विनय परब यांच्याशी संपर्क साधा. नवीन बॅटर शाहरुख शेख. चार धावांची गरज आहे. 8 चेंडू 4 धावांची गरज. पाहूया हे 2 चेंडू निर्धाव जातात का आणि काही उलटफेर या सामन्यात पुन्हा एकदा पाहायला मिळतोय का बघूया. 8 चेंडू 4 धावांची गरज. हा चेंडू आखोटप्याचा चेंडू होता. 1 धाव या चेंडूवरती मिळेल. फैजान चेंडूवरती येतोय, चेंडूची परती होते. आता मात्र समीकरण राहिलंय 7 चेंडूचा खेळ बाकी. 3 धावांची आवश्यकता. या षटकातला शेवटचा चेंडू. तटून काढलाय बघूया के चेंडूवरती येतोय का आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार. येतोय चौकार आणि बऱ्याच अडथळ्यांना पार करत श्री क्षेत्र बालेश्वर राहुल स्पोर्ट्स कळसुली संघ शिरवल प्रीमियर लीग 2025 च्या महाअंतिम फेरीत प्रवेश करणारा दुसरा संघ ठरतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन श्री क्षेत्र बालेश्वर राहुल स्पोर्ट्स कळसुली. तुम्हाला अंतिम सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि या स्पर्धेत दाखल झाल्याबद्दल
आणि आपल्या अप्रतिम खेळाचं प्रदर्शन केल्याबद्दल श्री मोराई प्रसाद बोर्डवे संघाचे देखील मनस्वी हार्दिक हार्दिक आभार. भेटूयात 10 मिनिटांनी महाअंतिम मुकाबल्यात. तत्पूर्वी करूयात टॉस. विनंती असेल टॉस का बॉक्स मध्ये आपण या नाणेफेक करून घ्यायची अंतिम सामन्याची.